नाही चहा नको नको काय नाही बाळा. नाही नको नको नको. आता आम्ही चहा पिला मग अशी कुठं तिकडे गेलो होतो ना. पडेल मी. हो अजून तुमच्याकडे चूल बिल जुनी आपली आहे हा संपूर्ण. मला गॅसच नाही. गॅस नाही हा असं काय की हा असं की मग लाकडावरती हा बरं आहे उलट. आता काय झालंय माहिती आहे का ज्यांच्याकडे गॅस आहे ना ते आता प्रॉब्लेम आलाय त्यांना. देवाचा पटून या की. देवाचा फोटो हा लाईट लाव नाही नको देवाची. नाही नाही नको नको असू दे. ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये माचीस ठेवलं का गंदली वाय हा गंदली वाय होय का बरं बरं बुवा बिवा आहे का काय तुम्ही नाही नाही ना पण आपला दिवाळीचा देव पुजले की देवपूजा केली होतं हां नाही जुने काय काय गोष्टी बघायला मिळाल्या ना पाटी ते आपलं हे सगळं मस्त की दिवळी खुंटी. आता आमचं घर आलंय मोटकळीला बाळा. हां नीट करायचं आहे पण आहे अजून हां हां मग कधी करणार आहे घर नीट करू का तरी घरकुल होत नाही ना. का घरकुल का ते पाया खांदाय पाहिजे हां पहिलं काम करावं लागतं नंतर पण घरकुल. दुसरीकडे आम्हाला जागा कुठं आहे. नाही जागा कुठली दुसरीकडे एवढंच बरोबर बरोबर लांब वावर. हां तुम्ही एकटेच असता हो पोर नाही बाळ नाही नवरा बी मेला. होय काय करायचं. तुम्हाला आठवते का कधी लग्न झालं वगैरे तुमचं कधी किती साल 74 ला. 74ला आठवते हां हां आणि हे कधी वारले काका तिथं तारीख फुटवर आहे. फोटोवर तारीख आहे बरं बरं बरं. मग आता घर कसं चालतं तुमचं. माझं भावाकडून आणते मी. हां भाऊ देतात तुम्हाला बाकी हां आणि हां ना हां आणि मग इथं काही काम बिम असं करता तुम्ही कसं काय शेती काय आपलं शेती नाही बाबा. शेती मला नाही. पाहिजे शेतीतलं कुठं गवत काढायला गवताला जायचं काढायला कुठं हलकं काम असलं जायचं ना तर मी कुठं जात नाही. हां हां हलकं काम बरोबर. किती वय आहे तुमचं आता. असेल 65. तुमचं जन्मसाल आधार कार्ड दाखवू का. हां आधार कार्ड दाखवू. नाही आधार कार्डवर असणारच की हां तुमचं जन्मसाल म्हणजे तुम्हाला तसं माहिती नाही अजून. बाबा जन्म तारीख पण कुठं मिसाळा आमच्या काळात नव्हतीच. हां मग आम्ही गुराकडे जात होतो. हां हां बरोबर. शाळेत नाही काय नाही. शाळा वगैरे काय नाही नाही सही वगैरे तरी करायची माणसं सही नाही तरी शिकली मी करते की मी. होय का. मावशींचा चेहरा हसरा आहे बरं का पण सर हसराच पाहिजे. मावशींचा चेहरा म्हणलं एकदम हसरा आहे बरं का. सर या की आतमध्ये या की या सर थांबा बसा 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 नाही बसा बसा तुम्ही बसा इथं भारी वाटतं बरं का. कोकणा आहे की बाळा. सत्वशीला महादेव शेडगे. बरोबर चेहरा तुमच्याकडे बघितलं की असं प्रसन्न वाटते बरं का पण. दुःख असतं ते म्हणजे काही गोष्टींचं असतंय मनामध्ये. कसं असतं की ऐक की बाळा बाहेरचं माणूस आलं तरी आपण रडा व्यवहार कायम आपलं कधी कधी आपलं दुःख लपवावं लागतं. हो लागतं की. हा बरोबर पण माझ्या पप्पांना बघितलं असतं होतं कसलंच होतं. हा ना हा हा आता तुम्ही कसं यो माणूस आमच्या माहितीतला येतं. हा बघण्याला यायला बसते का भजनाला जाता तुम्ही भजनाला जाते की. बरोबर बरोबर. आता कसं आहे माहिती आमचं कसं आहे आपला जो खंबीर साथ ग्रुप आहे हो हो एक आपल्या सगळी भागातली मुलं सगळी आपली एकत्र असतात आणि हो, पाहिजे हो, मग ते असतं सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी. एकटं माणूस असलं तर त्याला सहकार्य हा. करायचं. आणि आमच्यामध्ये कसं होतं त्या ग्रुपवरती आता व्हॉट्सअप मोबाईल असतो प्रत्येकाच्या हो, हो, हातामध्ये. हो. त्या मोबाईलमध्ये काय होतं की व्हॉट्सअपला मग शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असला की वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा शुभेच्छा दिल्या जातात. मग आम्ही काय मार्ग सरांच्या आमच्या कल्पनेतून एक निघालं की आपण जे शुभेच्छा देतो ना हो तिथं हो तर जेवढ्या शुभेच्छा मिळाल्या त्या पट्टीमध्ये तुम्ही काहीतरी आमच्याकडे आम्हाला मदत द्या. बस आपण असं करूया बरोबर. मदत द्या म्हणजे आपण असा विचार मांडला. हो हो तर आपले सगळे भागातली मुलं सगळी ज्येष्ठ सुधारतील. कार्यकर्ते सगळे तयार झाले की ही मदत आहे ना एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचली बस, पाहिजे. बस, आणि त्या व्यक्तीपर्यंत कोण असावं की अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला कोणाचा आधार नाही हा. आणि ती व्यक्ती स्त्री असावी. बरोबर अशा ह्याच्यात. तर आम्ही असं करता करता आता मागच्या वेळेला आम्ही त्या सुभद्रा मावशी अनावळे वाढील त्यांना तर दिसतच नाही काय हो हो त्यांना पहिल्यांदा आम्ही दिलं
त्यांना त्यांचा एक आम्ही व्हिडिओ बनवला की लोकांपर्यंत पण ही गोष्ट पोहोचली पाहिजे. समाजात अशी लोक आहेत की त्यांना खरोखर आधार नाही, नाही. पण ती झटतायत, करतायत. आता हो. आयुष्य आहे म्हणजे जगायला तर पाहिजेच, तर. परमेश्वराने दिले, हो. तर ती झट. तर त्यांचा व्हिडिओ केला, त्यांना पण आम्ही अशीच एक महिनाभर पुरेल एवढं थोडंसं आमच्या पद्धतीनं दिलं. आपलं त्यांना घरातलं. त्यांना खूप आनंदी झाले त्या. आणि तो व्हिडिओ लोकांनी बघून त्यांना जवळजवळ 45 ते आपल्या परळी विभागाचं आधार फाउंडेशन म्हणून आहे, त्या आधार फाउंडेशन मधले भानुदास निकम साहेब त्यांच्या माध्यमातून त्यांना ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली. जवळ 45,000 रुपये त्यांना मिळाले, कारण त्यांना दिसत पण नाही. त्यांना एक आधार मिळावा भविष्यामध्ये, असं अशासाठी आम्ही. तर आता आपली इथं आम्ही म्हटलं चला पारंब्यामध्ये पण तुमचं नाव आम्हाला सुचवलं की त्यांना पण कोणाचा आधार नाही. मदत मोठी नाही, बरोबर, पण तेवढंच बघा जे असतं ना, तुमचं दुःख तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी तुमचं दुःख आमच्यापर्यंत पोहोचलं की असं असं आहे म्हणून आम्ही हे काय गोष्टी आणल्यात. आणि हे काय आम्ही आणल्यात म्हणजे एक आम्ही तिथं एक पुढं असतो आणि आम्हाला आम्ही जे करतोय त्याला पाठिंबा देणारी माणसं आहेत, जी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यामुळे हे शक्य आहे. त्याच्यामुळे आम्ही हे थोडंसं आपलं एक तुम्हाला थोडंसं एक मदत. आता मला वाटतं तुमची यात्रा पण जवळ आलेली आहे, म्हणून आपलं एक घरामध्ये गोडधोड किंवा काहीतरी धान्य वगैरे थोडंसं आणलेली मदत आपली ती आमच्या वतीनं अशी आणलेली आहे. तर बरं वाटलं तुमच्या इथे बघितलं. म्हणजे महत्वाचं सर काय झालं का, तुम्ही आठवणी जागा झाल्या बरं का. नक्की देवळी, त्या देवळीमध्ये देवारा त्यांचा मावशीचा, आणि मावशीकडे महत्वाचं म्हणजे गॅस नाही, गॅस नाहीच आहे त्यांच्याकडे, चुलीवरचा. आणि गॅस नाही त्याच्यामुळे त्यांना दुःख नाही, आता गॅसची टंचाई येते त्याच्यामुळे. आणि मावशी खरंच तुमच्याकडे बघितलं ना, म्हणजे माझ्या आईची आठवण झाली बरं. आई पण आमची अशीच हसत असायची, म्हणजे किती त्रास असला काहीतरी असलं ना तरी हसत असायची. दुःख कधीच एकदम मस्त. म्हणजे दुःख आहे ना तरी माणसं ना असं जगात त्याचा बाजार मांडत नाहीत. उपयोगच नाही बाजार नाही, कायम हसतच असतात आणि हसवतात असे आम्हाला माहिती आहे. आता तुमचं घर चालतं कसं, आता तुम्ही जे हे करता ते कसं चालतं घर तुमचं, म्हणजे काय. आता जाणार होते मी 2 दिवसात सातारला त्या भावाकडं, त्याला म्हणले असते काय डाळे डोळे तेल पाणी दे, तर तुम्हीच आला. ते देतात पांडुरंगाने लगेच आणली तर माणसं. तर हे आम्ही घरामध्ये तुमच्या उपयोगाला येईल असं काही साहित्य आम्ही आणलेलं आहे. आधार नाही, कोणाचा आधार नाही, तरी सुद्धा त्या आपल्या आयुष्याला सामोरे गेल्यात, डगमगल्या नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर अजून पण ती प्रसन्नता दिसते. त्याच्या मागचं एक कारण सांगू का तुम्हाला, की त्या मावशी एक अध्यात्माला धरून आहेत. भजन असतील तर भजनामध्ये जातात, समाजामध्ये जातात, सगळ्यांचे असतात. त्याच्यामुळे ती चेहऱ्यावर त्यांच्या प्रसन्नता दिसते. देवाची आवड मावशी, हा देवाची आवड आहे, त्यामुळे विचार पण चांगले राहतात. ते खूप चांगले आहे बरं का. मला पांडुरंगानं माणसं लावली. जुनी काय म्हणतात ती मांडणे.